आवाज जनतेचा। दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजी रोटरी क्लब बॉम्बे, हँगिंग गार्डन मुंबई तथा दमानी नेत्र रुग्णालय अकोला यांच्या सौजन्यानं मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी दमानी नेत्र रुग्णालय अकोला यांच्या वतीनं डॉक्टर दत्तात्रय पवार, संतोष पुंड टेक्निशियन, अजय देशमुख सुपरवायझर, सुनील सरवदे, श्री सत्यसाई सेवा समिती अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी 372 रुग्णांची तपासणी करण्यात आली। त्यामध्ये 102 रुग्णांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला। त्या रुग्णांना ऑपरेशन करण्यासाठी अकोला येथील दमानी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी नेण्यात येणार आहे। त्यासाठी फिटनेससाठी सुद्धा सोबत असावे लागणार हे सर्टिफिकेट वाशिम येथील हृदयरोग तज्ञ डॉक्टर खोलगडे यांच्याकडून वाशिम येथे जाऊन घेण्यात यावे आणि त्याबाबतची तारीख श्री सत्यसाई सेवा समिती यांच्या नियोजनानुसार देण्यात येणार आहे। आणि त्यानंतर ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे त्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी अकोला येथील दमानी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। त्यांना कोणताही खर्च येणार नाही। हे मोतीबिंदू शस्त्रक्रिया ऑपरेशन करताना कोणतेही टाके देण्यात येणार नाहीत। डोळ्यामध्ये लेन्स टाकण्यात येतील असेही यावेळी सांगण्यात आले। ज्या रुग्णांना डोळ्याला चष्मा लागलाय अशा 50 रुग्णांना केवळ 100 रुपये या अल्प किमतीमध्ये चष्म्याचं वाटप करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गजानन ढोले, जिल्हाध्यक्ष सत्यसाई सेवा समिती वाशिम, डॉक्टर खोलगडे हृदयरोग तज्ञ वाशिम, डॉक्टर सुरेश गोरे वाशिम, डॉक्टर राजेश देशमुख, गुणवंतराव साळुंके, रामभाऊ साळुंके, शकुंतला जाधव, नलिनीताई पाटील, सुनीता आरू, भागवत इढोळे, देविदास भांदुर्गे, रमेश खोलगडे, सर्व साई समितीचे सदस्य आणि रिठद गावातील सत्यसाई समितीचे आयोजन करणारे सदस्य डॉक्टर गंगाधर आरू, जगन्नाथ आरू, नारायण आरू, प्रफुल्ल तायडे, संतोष राजकुमार आरू, वसंता बोरकर, मारुती तायडे, शिवाजी आरू, संतोष गजमोल आरू इत्यादी सर्व सत्यसाई सेवा समितीचे सेवाधारी सदस्य यांनी तपासणीसाठी आलेल्या सर्व रुग्णांची काळजी घेत सेवा केली। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।